नमस्कार, मी कुणाल पाटील. आज मी आनंदी पाटीलच्या करी अँड राईस चॅनलमध्ये तुम्हाला बटर चिकन दाखवणार आहे. भारतात सगळ्यात जास्ती ऑर्डर करणारी डिश म्हणजे बटर चिकन. आणि ती बटर चिकन आपण आज घरी बनवणार आहोत, रेस्टॉरंट स्टाईल. मी गेले कित्येक वर्ष बटर चिकन खातोय, पण 1993-92च्या आसपास उल्हासनगरमध्ये ग्लॅमर हॉटेल होतं. त्या हॉटेलमध्ये मी जी बटर चिकन खाल्ली होती ती आजपर्यंत मला अशी बटर चिकन कधी मिळाली नाही. त्याचा रेप्लिका म्हणून 90% मी आत्तापर्यंत मॅच करू शकलोय अशी बटर चिकनची रेसिपी आहे, जी तुम्हाला मी आज दाखवणार आहे. त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत, मी कलर नाही टाकत. कलरसाठी मी काय करतो तर काश्मीरी मिरची ही टाकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फ्लेवर येण्याकरता मी ही गोष्ट वापरतो. आपण ज्यावेळेस कोथिंबीर निवडतो त्यावेळेस आपण त्याचे दांडे आणि त्याची मुळं फेकून देतो, पण मी हे दांडे आणि ही मुळं यूज करणार आहे बटर चिकनसाठी. कोथिंबीरीच्या पानांना भरपूर फ्लेवर असतोच, पण त्याच्यापेक्षा जास्ती फ्लेवर त्याच्या हिरव्या दांड्यांना असतो, आणि त्या दांड्यांपेक्षाही जास्ती फ्लेवर त्याच्या मुळांना असतो. जर फॉर एक्झाम्पल मी हे मूळ तोडलं आणि हातामध्ये असं कुस्करलं आणि वास घेतला तर मला अप्रतिम कोथिंबीरीचा वास येतो. तो मला त्या ग्रेव्हीमध्ये हवाय काही प्रमाणामध्ये. तर करूया सुरुवात. बटर चिकन तुम्हाला 3 स्टेप्स मध्ये दाखवणार आहे. फर्स्ट स्टेप मध्ये मी चिकन मॅरिनेट करणार आहे आणि ती कमीत कमी 2 तास ठेवायची मॅरिनेट करायला. त्याच्यानंतर सेकंड मध्ये मखनी ग्रेव्ही करणार आहे आपण, आणि थर्ड स्टेप मध्ये आपण मखनी ग्रेव्ही मध्ये ती रोस्टेड चिकन घालून फायनल टच देऊन बटर चिकन बनवणार आहे. पण बटर चिकनसाठी आता चिकन मॅरिनेट करणार आहोत. त्यासाठी आपण घेणार आहोत 1 किलो चिकन. हे सगळे थाय पीस आहेत मी घेतलेले, त्यांना बारीक चिरून साफ करून घेतलेले आहेत. आता मॅरिनेशनसाठी आपल्याला लागणार आहे काश्मीरी लाल मिरची 2 टेबलस्पून, धणा पावडर 1 टेबलस्पून, एक टीस्पून आमचूर पावडर, जिरे पूड 1 टीस्पून, 1 टेबलस्पून गरम मसाला, हळद अर्धा टीस्पून, ब्लॅक सॉल्ट लागणार आहे मला ½ टीस्पून, चवीनुसार मीठ टाकणार आहोत आपण. याच्यामध्ये जिंजर गार्लिक पेस्ट घालणार आहोत आपण 2 टेबलस्पून. याच्यामध्ये आपण आता 1 टेबलस्पून राईचं तेल घालणार आहोत, आणि आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत. $200 ग्रॅम दही. याच्यामध्ये आपण 1 चमचा पुदिना घालणार आहोत आणि 1 चमचा कोथिंबीर कापलेली टाकणार आहोत, आणि याच्यामध्ये आपण 1 चमचा कसुरी मेथी घालणार आहोत. घेणार आहे आपण याच्यामध्ये. आता आपण याच्यामध्ये 1 किलो चिकन घालणार आहोत. हे चिकन आपण कमीत कमी 2 तास मॅरिनेट करून ठेवायची आहे. जर तुम्ही 4 तास 5 तास 8 तास मॅरिनेट करू शकत असाल तर वेल अँड गुड. आपण मखनी सॉस साठी तयारी करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण 2 टेबलस्पून याच्यामध्ये तेल घालूया. हे तेल थोडंसं गरम झाल्यानंतर, आपलं तेल गरम झालेलं आहे, आपण याच्यामध्ये 1 चमचा जिरं घालतोय. जिरं थोडंसं तडतडलं की त्याच्यामध्ये आपण
कांदा घालूया. हे 4 कांदे कापलेले आहेत मी मीडियम साईज. हे 4 मीडियम साईज कांदे घालूया आपण याच्यामध्ये. त्याच्याबरोबर आपण 4 वेलची घालूया, हिरव्या वेलच्या. आपल्याला कांदा काय ब्राऊन नाही करायचा नाही. आपल्याला फक्त हा कांदा ट्रान्सल्युसंट करून घ्यायचा आहे की जेणेकरून तो फक्त मऊ पडेल. कारण जर काळा झाला तर ती ग्रेव्हीची कलर पण थोडासा काळा होईल. आपल्याला तो होता कामा नये. आपल्याला मखनी ग्रेव्हीचा कलर लाल असायला हवाय. हा थोडासा कांदा परतून झालेला आहे आपला. याच्यामध्ये मी आता एक साधारण 10-12 लसणाच्या पाकळ्या घालणार आहे आणि एक साधारण 1 इंच आलं पण घालणार आहे त्याच्यामध्ये. ते अख्खच घालायचं आहे आपल्याला. नंतर आपण हे सगळं मिक्सरला काढून घेणार आहोत. थोडासा कांदा परतलाय आपण याच्यामध्ये आपण 4 हिरव्या मिरच्या घालणार आहोत. आणि 4 हिरव्या मिरच्या घालून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये काही पावडर मसाले घालणार आहोत. जास्ती नाही, थोडेसे. सगळ्यात पहिल्यांदा अर्धा चमचा हळद, त्याच्यानंतर 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर, 2 टेबल स्पून. ही मला कलर देईल, जो लाल कलर हवाय ते. थोडंसं स्टर करतोय मी. त्याच्यामध्ये थोडं धणा पावडर पण टाकून घेणार आहे मी. 1 टेबल स्पून धणा पावडर पण घालणार आहे मी याच्यामध्ये. आणि कसुरी मेथी घालणार आहे मी, साधारण एक अर्धा चमचा. एवढी अशी कसुरी मेथी आहे, अर्धा चमचा, ती त्यामध्ये घालतोय. आणि मी आता जरा ह्याला स्टर करतोय, थोडंसं हलवतोय. मी याच्यामध्ये काही मीठ वगैरे काही घालत नाही आता सध्या. मिठाची ऍडजस्टमेंट आपण नंतर करू. मला मसाले जळवायचे पण नाहीयेत, जास्ती लाल पण नाही करायचे. आणि आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे काश्मीरी लाल मिरची. हे बघा, एक 7-8 मिरच्या आहेत, त्या मी टाकतोय ह्याच्यामध्ये. याचा पण एक चांगला कलर येईल, थोडासा स्पाइस पण होईल. आणि मी याच्यामध्ये साधारण 1 किलो टोमॅटो घालणार आहे आता. म्हणजे तो टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स करण्याकरता ही मिरची काम करेल. एक टोमॅटो थोडे शिजून घेणार आहे आता. त्याच्यामध्ये साधारण 1 किलो टोमॅटो मी आता घालतोय. हे मी रफली कापून ठेवलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये एक साधारण पाऊण वाटी काजू घेतलेले आहेत मी. ते काजू याच्यामध्ये टाकतोय मी. ते ग्रेव्हीला थोडासा रिचनेस यायला पाहिजे म्हणून. आणि याच्यातलं एक मेन इन्ग्रेडियंट टाकणार आहे, जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं, ती म्हणजे कोथिंबिरीची दांडे आणि त्याची मुळं. ओके, हे बघा, हे तुमच्या समोर टाकतोय मी. टाका, चांगला स्मेल येतो याला, अरोमा छान येतो. आपण याच्यामध्ये कोथिंबीर जर घातली तर गंमत काय होते, की कोथिंबीर त्या ग्रेव्हीला हिरवी करेल. आपल्याला तो हिरवा कलर नकोय. आपल्याला फक्त कोथिंबीरीचा फ्लेवर पाहिजे, म्हणून ही मुळं घातलेली आहेत याच्यामध्ये. आता याच्यामध्ये थोडं मीठ घालूया आपण आणि ऍडजस्ट करूया थोडंसं सॉल्ट. हे बघा, आता ह्याच्यामध्ये मी आता बटर घालणार आहे.
साधारण 50 ग्रॅम. आणि आता मी याच्यावर झाकण घालून हे शिजून देणार आहे. हे टोमॅटो मस्त गळेपर्यंत मला शिजवायचंय. मी याच्यामध्ये खूप गरम मसाले वगैरे काही घालत बसलो नाहीये. मी नंतर गरम मसाले याच्यामध्ये घालीन. आपण चिकन मॅरिनेट जे केलेलं आहे त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये गरम मसाले पडलेले आहेत. या बटर चिकनचा फ्लेवर जो आहे तो मला हवाय ओरिजिनल. आता आपण याच्यावर झाकण ठेवूया. याला एक 15-20 मिनिटं आपण शिजवून घेऊया. आता आपण झाकण काढून बघणार आहोत. येस, आपली ही मखनी ग्रेव्हीचे टोमॅटो शिजलेले आहेत. मी आता गॅस बंद करतो आणि याला गार होऊन देणार आहे आणि नंतर आपण याला मिक्सर मधनं काढूया. ही आपली चिकन मॅरिनेट झालेली आहे. मी या चिकनला 3 तास मॅरिनेट करत ठेवलेलं आहे. मी आता त्याला ओव्हन मध्ये ती चिकन भाजणार आहे. आता मी ही चिकन आहे ना मायक्रोवेव्ह मध्ये शिजवतोय. हा बघा, हा ट्रे सेट केलाय आपण आणि आता हा साधारण मी मायक्रोवेव्ह मध्ये घेऊन जातोय. ओव्हन किंवा मायक्रोवेव्ह नाहीये त्यांच्यासाठी पण आपण ही चिकन तशी बनवू शकतो. मी एक पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलंय आणि मी आता हे तंदुरी चिकनचे पीसेस त्याच्यावर हाय फ्लेमवर फ्राय करून घेणार आहे. दोन मिनिटं मी हाय फ्लेमवर ठेवलेली आहे आणि 2 मिनिटांमध्ये मी याला पलटी करणार आहे म्हणजे सगळे ज्युसेस आतमध्ये ब्लॉक होतील म्हणून. आता मस्त रेड ब्राऊन झालेली आहे चिकन. शिजली म्हणजे आपण त्याला अजून एक 5 मिनिटं आपण थोडंसं झाकण लावून ठेवून देऊ आणि बघूया कशी होते ती. ग्रेव्ही ही तयार झालेली आहे आणि तिचा गार पण झालेली आहे. आपण त्याला आता मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया. हे बघा, ही अशी कन्सिस्टन्सी पाहिजे मला ग्रेव्हीची आणि बारीक वाटायचं आहे. आपली चिकन शिजलेली आहे. आपण या पीसला कट करणार आहोत. मस्त झालं बघा. आपण आता ही ग्रेव्ही आहे ना ही गाळून घेतोय. याच्यामध्ये काही मिरचीचे छोटे तुकडे असतील, चंक्स असतील, ते सगळे निघतील आणि एक स्मूथ पेस्ट आपल्याला मखनी ग्रेव्हीसाठी पुढे वापरता येईल. आपण आता स्मोक देणार आहे त्यासाठी हा कोळसा आपण गॅसवर ठेवला होता. आता बंद करतो आणि हा कोळसा काढतो मी इकडनं. हा कोळसा मी आता वाटीमध्ये ठेवतोय आणि या वाटीमध्ये मी 1 चमचा तूप घालणार आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवणार आहे. बघा, स्मोक येताना दिसतोय. हा कमीत कमी आपल्याला 10 मिनिटं या चिकनला स्मोक द्यायचा आहे जेणेकरून त्या बटर चिकनला एक स्मोकी फ्लेवर येईल. आपण याच्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहे. मे बी अराउंड 1 टीस्पून टेबलस्पून तेल टाकूया. आता आपण असेंब्ली करणार आहे या 2 रेसिपींची, स्टेज 1 आणि स्टेज 2. आता आपण बटर चिकनची रेसिपी करतोय त्यामुळे आपल्याला असं भरपूर बटर घालायचं आहे याच्यामध्ये. साधारण
70-80 ग्रॅम बटर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. आपण तेल अगोदर टाकलं कारण मग तो बटर जळायला नको म्हणून. जनरली डायरेक्टली आपण बटर टाकला की तो काळा पडतो आणि मग बटर चिकनचं टेक्स्चर खराब होऊ शकतं. ऑइल गरम झालेलं आहे थोडंसं. आपला बटर मेल्ट होत चाललाय. आता आपण याच्यामध्ये चॉप ऑनियन टाकूया. एक कांदा टाकलाय बारीक चिरून, एकदम बारीक. गॅस मोठा ठेवायचा आहे आपल्याला आणि त्या मोठ्या गॅसवर आपण हा कांदा परतून घेणार आहे. आपल्याला कांदा हा लाल बिलकुल करायचा नाही. आपल्याला फक्त हा ट्रान्सलुसंट करायचा आहे. हा कांदा फ्राय होता होताच आपण याच्यामध्ये आलं घालणार आहोत. आलं लसूण पेस्ट घालणार आहोत आणि नुसता लसूण घालणार आहे आपण थोडासा चॉप करून. आणि दुसरा बारीक नुसता लसूण घेतलेला आहे याच्यामध्ये, तो पण आपण चॉप करून टाकतो याच्यामध्ये. आपण याला स्टर करूया जरा आणि याचा कच्चा वास जाईल तिथपर्यंत याला फ्राय करून घेऊया. आपण याच्यामध्ये 3 स्लिट ग्रीन चिली घातलेले आहेत आणि थोडं आपण स्टर करतोय. आपण याच्यामध्ये आता काही अजून थोडे मसाले घालणार आहोत. मसाले म्हणजे फक्त मी लाल तिखट घालणार आहे, म्हणजे काश्मीरी लाल मिरची, जस्ट कलरसाठी, जेणेकरून माझी बटर चिकन चांगली लाल अशी दिसायला पाहिजे. कारण मी इथे कुठल्याही प्रकारचा कलर वापरलेला नाही. मी याच्यामध्ये काश्मीरी मिरची टाकतोय. ज्याला तिखटपणा नसतो पण फक्त त्याचा कलर खूप छान येतो म्हणून. हा मसाला टाकल्यानंतर एक छान अरोमा येतो. तो अरोमा आला की आपण त्याच्यामध्ये जी आपण ग्रेव्ही बनवली होती, मखनी ग्रेव्ही, ती ह्याच्यामध्ये टाकणार आहे. ती मखनी ग्रेव्ही मी गाळून घेतली होती मगाशी, तुम्हाला दाखवलेली मी गाळताना. आता हे माझं चांगलं टेक्स्चर आलेलं आहे. मी गॅस थोडा बारीक करतो आणि याच्यामध्ये मखनी ग्रेव्ही टाकायला सुरुवात करतोय. हे बघा, आता मी ही ग्रेव्ही टाकली आहे. आता मी ही मिक्स करून घेतो सगळी. तुम्हाला साधारण एक कलरचा अंदाज आला असेल की कलर कसा झालेला आहे याचा. ही ग्रेव्ही साधारण आपल्याला एक 10-15 मिनिटं शिजवून घ्यायची. याला एकदा उकळी येऊन आली पाहिजे थोडीशी. जर गरज पडली तर आपण थोडंसं त्यामध्ये पाणी घालूया. ज्या भांड्यामध्ये मी ही मखनी ग्रेव्ही ठेवली होती ते भांडं थोडंसं मी त्यातलं पाणी याच्यामध्ये ओततोय. आणि ग्रेव्ही सध्या तरी मला खूप थिक वाटते, बॉईल यायला सुरुवात झालेला आहे. हे बघा, परत याला चांगलं मिक्स करू. त्याच्यामध्ये आपल्याला आता अजून दोन इन्ग्रेडियंट घालणार आहे मी. सगळ्यात पहिले 1 चमचा साखर घालणार आहे मी. बटर चिकनची ग्रेव्ही थोडीशी आंबटशी असते, थोडा स्वीटनेस असतो आणि माइल्ड स्पायसी पण असते आणि एक स्मोकी फ्लेवर पण येतो. आपण याच्यामध्ये अर्धा टीस्पून कसुरी मेथी घालणार आहोत. ती मी रोस्ट करून घेतली होती आणि मग ती हाताने तिला क्रश केली होती. आणि अर्धा चमचा गरम मसाला पण घालणार आहे, फ्रेश. तुम्ही जर बघितलं असेल तर सुरुवातीला मी काही जास्ती खडे मसाले वगैरे काही घातले नव्हते, कारण मी आता त्याच्यामध्ये गरम मसाला घातलाय तर ते सगळं बॅलन्स होईल. परत एक स्टर देतो मी त्याला. या पॉइंटला मला असं वाटतंय की मी थोडंसं पाणी घालायला पाहिजे, कारण ही कन्सिस्टन्सी खूप थिक झालेली आहे. चिकन घातल्यानंतर अजून थिक होईल. तर मी थोडासा अर्धा वाटी किंवा अर्धा
पहिला त्यामध्ये पाणी घालणार आहे. परत मला बॉईल द्यायचंच आहे त्याला. थोडंसं पाणी घालतोय मी याच्यामध्ये आणि एक बॉईल काढीन मी याला अजून. मला हाच नॅचरल कलर हवाय याचा. याच्यामध्ये अजून थोडासा तो कलर फिका होईल कारण मी याच्यामध्ये थोडा आणि क्रीम पण घालणार आहे, फ्रेश क्रीम. आपण या ग्रेव्हीमध्ये थोडंसं मीठ ऍडजस्ट करून घेणार आहोत. आता चांगला बॉईल आलेला आहे. आता चिकन टाकायची वेळ आलेली आहे याच्यामध्ये. तर हे आपण स्मोक केलेली जी चिकन आहे ती आपण त्याच्यामध्ये आता हळूहळू टाकतोय. हे स्मोक चिकन टाकल्यामुळे आता हा स्मोक इन्फ्यूज होईल याच्यामध्ये आणि एक ग्रेव्हीला एक वेगळी टेस्ट येईल. बघा मगाशी आपण पाणी वाढवलंय आणि त्याच्यामध्ये आता चिकन टाकली आहे तर ती परत घट्ट झालेली आहे. परत थोडंसं आपण पाणी वाढूया याच्यामध्ये. थोडंसं पाणी घालणार आहे मी याच्यामध्ये, जास्त नाही, किंचितसं. आता आपण याच्यामध्ये फ्रेश क्रीम घालणार आहोत. बघा आपण क्रीम मिक्स करतोय आता. थोडासा याचा कलर अजून थोडा फिका होईल पण ग्रेव्हीला जबरदस्त रिचनेस येईल. आता एक 5 मिनिटामध्ये आपली ही बटर चिकन रेडी असेल. फक्त मी एकदा तिला थोडी टेस्ट करून बघणार आहे की मीठ आणि बाकीचे सीझनिंग बरोबर आहेत की नाही. आपण आता बघितलं चिकन व्यवस्थित झालेली आहे, परफेक्ट मसाले पडलेत, मीठ बरोबर आहे. याला थोडंसं कोथिंबीर टाकू, आपण थोडं गार्निश करू याला आणि आपण थोड्या वेळात ही बटर चिकन सर्व करूया. ही बटर चिकन तुम्ही पराठा बरोबर खाऊ शकतात, जिरा राईस बरोबर खाऊ शकतात. माझं फेवरेट आहे जिरा राईस. जिरा राईस बरोबर ही बटर चिकन बेस्ट लागते असं मी म्हणेन तुम्हाला. थोडंसं स्टर करतोय आणि मी माझा गॅस बंद करून टाकतोय. बटर चिकन इज रेडी. आपली बटर चिकन रेडी आहे. मी आता ती बटर चिकन राईस बरोबर खाणार आहे, जिरा राईस. जस्ट तुम्हाला दाखवतो क्विकली. ऑलरेडी मी जिरा राईस बनवून ठेवलेला आहे. हा जिरा राईस थोडासा तुमच्या पुरता घेतोय मी टेस्टिंगला आणि इथनं बटर चिकन घेतोय. बटर चिकन डिरेक्टली बाजूला ठेवतोय मी इथे. दॅट्स इट. इज अ बेस्ट कॉम्बिनेशन जे मला पर्सनली वाटतं खायला. मित्रांनो नक्की ट्राय करून बघा हा राईस आणि ही बटर चिकन. You will definitely enjoy something different than what you get in the market or in the hotel.